नमस्कार मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना या मॅसेज संदर्भात कळविण्यात येते की मागील त्याला कृषी सौर पंप या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत फॉर्म भरलेत किंवा आधी भरलेत त्यांची आता मागील त्याच्यामध्ये वर्ग झाले त्या शेतकऱ्यांना असं खाली पाहू शकता तुम्ही की A1 ड्राफ्ट स्टेज म्हणजेच तुमचा अर्ज ड्राफ्ट मोडमध्ये सेव्ह केला आहे. कृपया अर्ज प्रसिद्ध करण्यासाठी पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा. म्हणजेच काय झालं की फक्त तुम्ही आता फॉर्म भरला आहे. ज्या शेतकऱ्यांनी चालू वर्षी फॉर्म भरला आणि काहींनी आधी फॉर्म भरलेत, तर ज्यांनी आधी फॉर्म भरले त्यांचेही मागील त्याच्यामध्ये कन्वर्ट झालेत आणि ज्यांनी आत्ता यावर्षी भरलेत त्यांचे MT आणि MK 44 असे दोन प्रकारचे मेसेज शेतकऱ्यांना पडलेत. आता फॉर्मचे पैसे भरायचे का नाही भरायचे, तर मित्रांनो पैसे भरणा करायला हरकत नाही, कारण आत्ता चालू याच्यामध्ये आहे पहा. आता हा फॉर्म MK 23 म्हणजे 2023ला भरलेला फॉर्म आहे आणि तो कन्वर्ट कुठं झाला आहे की वर पाहू शकता आपण तुम्ही की मागेल त्याला कृषी पंप योजना यामध्ये तो वितरित करण्यात आला आहे, म्हणजे इकडं कन्वर्ट झाला आहे. तर आपण पाहू शकता आम्ही आत्ता एका सौर पंपाचं पेमेंट केलं आहे की ज्या पेमेंटमध्ये काय दाखवलं आहे बघा तुम्ही की A1 अर्ज भरणा सहित सादर झाला. म्हणजे पेमेंट केल्याच्यानंतर ह्या अशा प्रकारचं ऑप्शन येतं मिळतं आणि यानंतर फॉर्मवर प्रक्रिया केली जाणार आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की पहिल्यांदा जे फॉर्म भरले होते त्या फॉर्मचं काय होतं की A1 फॉर्म वगैरे आधीच सादर होत होता, परंतु आत्ता A1 फॉर्म हा सादर होत नाही. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी हे पहा पैसे भरण्यापूर्वी A1 असा फॉर्म होता आणि पेमेंट भरल्याच्या नंतर A1 फॉर्म अर्ज सादर सहित म्हणजे असा ह्या पद्धतीनं आला आहे. म्हणून शेतकऱ्यांनी मागेल त्याला ज्या शेतकऱ्यांना मागेल त्याला मॅसेज पडलेत त्यांनी पेमेंट भरलं म्हणजे त्यांचा फॉर्म पुढं जाईल आणि त्याच्यावरती प्रक्रिया होणार आहे. तर या संदर्भात आपल्याला काही त्रुटी असेल तर तुम्ही आमच्या संस्कार कॉम्प्युटर्समध्ये भेट देऊ शकता किंवा स्क्रीनवरती आपला नंबर आहे, नसता नंबर नोट करून घ्या, 98 81 10 33 81 यावरती तुम्ही माहिती घेऊ शकता. मागेल त्याच्यामध्ये फॉर्म तुम्ही भरू शकता, काही अडचण नाही.